हाय माझ्या लाडके मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण। आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। तर बघा, जेव्हा शाळा चालू होणार होत्या ना, तेव्हा अगस्तीची हेअर कटिंग मी करून घेतली होती, पण सानवीची मी केली नव्हती, कारण मला असं वाटलं एवढी वाढलेली नाहीयेत। पण आता ना शाळेमध्ये त्यांचा रूल आहे की जर केस आपली जो कॉलर असते त्याला जर टच झाली तर केस कंपल्सरी बांधावी लागतात। तर तिला काही बांधायची वगैरे नव्हती, तर म्हटली मामा चल ना आपण हेअर कट करूयात। तर म्हणलं चल करूया। आता मी ना सध्या हेअर कट घरी तिचं करत नाही, मला तर एक तर कंटाळा येतोच आता कापायचं तिची केस। पण कटिंग केली ना घरामध्ये खूप सारी केस होतात आणि मग अगस्त्य जरा मध्ये मध्ये लुडबुड पण करत असतो आणि आता सध्या तेवढा वेळ पण नव्हता। तर म्हणलं चल तुला पटकन बाहेरून जाऊन केस कापून आणूया। मागच्या वेळेला बघा मी हबीबमध्ये हिची केस कापली होती, 400 रुपये घेतले होते एवढीशा हेअरकटसाठी। तर म्हणलं जाऊ दे बाबा, प्रत्येक वेळेला 400 रुपये कुठं घालवायची। तिला म्हणलं चल आपला जो अगस्त्याचा जो मेन्स हेअर ड्रेसर आहे, तर सरळ तिला मेन्स पार्लरमध्ये नेलं आणि तो मुलगा चांगला कापतो केस, तर त्याच्यामुळे त्याच्याकडून छान अशी केस कापून घेतली। 80 रुपयामध्ये मस्त असा तिचा हेअरकट झालेला आहे। तर असो बघा, अगस्त्याच्या शाळेमध्ये ना आता ग्रीन डे झाला। आता त्याची नवीन शाळा आहे, मोठी शाळा आहे, तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं। तर त्याच्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये काही पण जर सेलिब्रेशन असेल तर आता मला ना न कंटाळा करता ते सगळ्या गोष्टी त्यांचे रूल्स फॉलो करावेच लागणार आहेत। तर ग्रीन डे होता, तर म्हटलं तर काय बनवून देऊ ह्याला खायला। म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की ग्रीन कपडे घालायची, ग्रीन काहीतरी टिफिन मध्ये आणायचं, कारण मुलांना कलरचं महत्व कळावं ह्याच्यासाठी त्यांनी ग्रीन कलर निवडला होता। आता हिरवं काय यायला द्यावं बनवून प्रश्न पडला मला। युट्यूबवर बऱ्याचशा रेसिपीज मी बघितल्या आणि प्रत्येक याच्यामध्ये ना पालकच घातलेला होता। तर त्याच्यामुळे ना मी पालकचे मस्तपैकी असे पॅटीस केले, मस्तपैकी सगळं जर पनीर बटाटा हे सगळं घालून। पण हे ना काय झालं काय माहिती, चुकून माझ्याकडनं मी बघा अर्धीच मिरची घातली असेल त्याच्यामध्ये, तर ते एवढे स्पायसी झाले। तर मला ना डबल मेहनत करावी लागली बघा। सकाळी सकाळी मला आता असा डबल उद्योग झाला। ते पॅटीस तर मी केले एवढे मेहनत करून सकाळी लवकर उठून, कारण ते सानवीला पण मला द्यायचे होते डब्याला। 5 वाजता उठले, ते पॅटीस पहिले केले आणि खाऊन बघितल्यानंतर तर ते जरा थोडीशी मला तिखट लागले आणि मलाच कळलं नाही की मी एवढीशी मिरची घातली तर ते एवढी तिखट कशी काय झाली, आणि तो काही खाणार नाही आता तिखट आहेत म्हटल्यानंतर। तर आता म्हटलं तर परत आता अचानक मी काय बनवू। तर मग माझ्या डोक्यात आयडिया आली, मग रवा घेतला मस्तपैकी, दह्यामध्ये जरा थोड्या वेळ तो म्हणजे ताकामध्ये भिजवला आणि त्याच्यामध्ये पालक प्युरी टाकली आणि अशा प्रकारे ना मिनी इडल्या केल्या बघा मी, कारण माझ्याकडे काय ऑप्शनच नाही ना, खातोय की नाही म्हणलं। मग ते एकच पॅटीस त्याला टिफिन मध्ये दिलं आणि अशा प्रकारच्या रवा इडली जो आहे पालक वगैरे घालून त्या मी त्याला बनवून दिल्या। कारण बघा ऐन मोमेंटला ना आपल्याला काही सुचत नाही आणि काही रेडी नसतं आपल्याला, कारण तशा जर तांदळाच्या इडल्या करायच्या म्हटलं तर ते पीठ फर्मेंटेशन वगैरे व्हायला हवं प्रॉपरली, पण आता तेवढा तर वेळ नव्हता। तर त्याच्यामुळे मस्तपैकी रव्याचीच इडल्या मग मी त्याला बनवून दिल्या। आता बघा तो तर काही डबा खात नाही तसं बघायला गेलं तर, पण आता ती सांगितलं आणायला म्हटल्यानंतर मग थोडंफार काय होईना काहीतरी देणं गरजेचं आहे। तर मग बघा, आपण एवढी मेहनत करतो, आया सकाळी लवकर उठतो मुलांसाठी बनवतो, पण आपली मुलं ही अशी करतात, काही खात नाही। हार्डली त्यांनी ना एक इडली अशी उंदीर कसा कुरतडतो तशी उंदरासारखी कुरतडून फक्त एक इडली आणली होती त्यांनी। तर मला एवढा म्हणजे असं हे होतं ना, कधी कधी चीड येते की काय यार, आपण एवढं सकाळी लवकर उठतो, ह्यांच्यासाठी 17 गोष्टी मॅनेज करतो, म्हणजे व्हिडिओज बघतो आणि सगळं म्हणजे वस्तू जमवतो आणि जमवून मस्त छान असं काही ना काहीतरी नवीन बनवतो, आणि ह्या मुलांना त्याचं काहीच कौतुक नाहीये। पण असं लहान आहेत अजून, त्यांना एवढं काही समजत नाही। सानवीला समजतं, तर त्याच्यामुळे मी जे काही तिला टिफिनला दिलं ना, बिचारी सगळं संपवून येते आणि तिचं पहिल्यापासूनच आहे बरं का, म्हणजे जशी ती प्ले ग्रुपला होती ना तसं तिचं खाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। बिचारी भाजी चपातीचं रोल जरी बनवून दिला ना तरी ती पोरगी सगळं खाऊन यायची। पण आमचा हा अगस्त्य ना खूप द्वाड आहे आणि आता बघा मस्तपैकी स्कूलसाठी रेडी झालेला आहे, ग्रीन कलरचा शर्ट घालून। बाकीचं जे अटायर आहे ना, म्हणजे पॅन्ट शूज वगैरे ते स्कूलचंच घालायचं होतं त्यांना, फक्त शर्ट सांगितलं होतं ग्रीन कलरचा घालायला। इकडे बघ बाबू, बाबू इकडे बघ, बाबू बाबू इकडे बघ, हाय कर, से हाय। काय आहे ते काय आहे तुमचं, दाखवा। अरे वा, गार्डन मधलं दुसरं फळ मोसंबी अजून पिकलेली नाहीये, फोडू नका, सगळे कच्चे कडक असणार आहे, खूप कडक आहे, जरा पिकू द्यायची होती ना अजून त्याच्यावर जरा। हा इथं ह्याच्यात खराब होती का काय बघा, का नाही ठेवा जरा, थोडीशी पिवळी होऊ दे, ती पिवळी झाली ना मग ती पिकायला, आता कच्ची आहे।
तर मस्तपैकी अगस्त्याचं आवरून दिलं सगळं, सकाळचे 2-3 प्रकारचे नाश्ते बनवून झाले आणि ना दुपारसाठी बघा 3च चपात्या, म्हणजे जे सकाळचं पीठ राहिलं होतं ना ते तेवढ्यामध्ये ना 3च चपात्या झाल्या. तर आता ना फक्त मिस्टर आणि मीच होते जेवायला आणि दुपारी अगस्त्य शाळेवरून आल्यावर त्याला मी अर्धी एक चपाती चारत असते. तर आता म्हणलं कुठं गव्हाचं परत पीठ मळत बसा आणि मग माझ्यासाठी परत ते 1-2 चपात्या लाटा. तर मला इतका कंटाळा आला होता आणि भाकरी करायचा सुद्धा मला खूप कंटाळा आला होता, कारण ना दरवेळेला मी माझ्यासाठी एक पटकन भाकरी छोटीशी टाकून देत असते, पण आज माहिती नाही मला भाकरी सुद्धा करायचं खूप कंटाळा आला होता. तर मी ना म्हणजे अर्जन्सीमध्ये म्हणलं चला जरा ना आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात. बघा माझ्याकडे ना बाजरीचं जे पीठ आहे ते तर दळलेलंच होतं. मी काय केलं, एका पातेल्यामध्ये ना मीठ टाकलं थोडंसं आणि बाजरीचं जे पीठ आहे ना ते हळूहळू पाणी टाकून असं आपण पातळ बॅटर कसं करतो त्या टाईपमध्ये करून घेतलं आणि तव्यावर डायरेक्टली ना तसंच पसरवून दिलं. तर म्हणलं की चला आता बघूयात आपण अशा प्रकारे जर भाकरी आपली जमली तर जमली. पण भाकरी ही होणार नव्हती, ऑफकोर्स हे होणार होतं थालीपीठ किंवा धिरडं होणार होतं. हे आम्ही धिरडं म्हणतो याला, आपण बेसनाचं करतो बघा बेसन पोळी, त्या टाईप मध्ये हे होणार होतं. फक्त कांदा वगैरे मी घातला नव्हता. तर बघा असं आपण कधी कधी भाकरी म्हणजे करायचं इतका कंटाळा तर किती अंगलट येतं. हे पुढे जाऊन कसं झालं हे मी तुम्हाला दाखवते. म्हणजे चव तर छान झाली होती पण ना दिसायला ते एवढं खास झालं नव्हतं. आता बघा माझ्याकडे हा जो चपातीचा तवा आहे ना, खाली चपात्या केल्या होत्या मी नुकतंच, त्याच्यामुळे तो तुम्हाला थोडासा असा डार्क येलो कलर मध्ये दिसत आहे, कारण घासल्यावर तो छान निघतो. आणि तो आहे ना हनीकोमची डिझाईन असलेला आहे, तर त्याच्यामुळे ना तो जो हनीकोमचा छाप आहे ना तो पूर्ण माझ्या भाकरीवर पडला. तर बघा मी ते जे मस्त पीठ आहे ना बाजरीच्या पिठाचं हे छान सगळं असं याच्यावर पसरवून घेतलं, एक असं भाकरीचा शेप दिला. पण मला असं वाटतं ना हातानेच किंवा तसंच जर पसरवलं असतं ना तर अजून छान दिसलं असतं, कारण ना थोडेसे चमच्याच्या याच्यावर रेषा नंतर उठल्या. त्या हनीकोमची जी डिझाईन आहे खाली तव्यावर ती सुद्धा उठली. तर याच्यासाठी आहे ना तुम्ही जर करणार असाल ना तर प्लेन तव्यावर करा, मी सांगेल तुम्हाला. आणि बघा आता याच्यामध्ये आपण पीठ लावत नाहीये कुठल्याच प्रकारे किंवा पाणी लावत नाहीये, तर त्याच्यामुळे थोडीशी अशी पांढरी पांढरी दिसली ही भाकरी. आता वन साइड याची वाळलेली आहे, म्हणजे थोडंसं सुकलं ना की थोडंसं बघा मी म्हणजे आपलं जे उन्हातलं आहे ते पाण्यामध्ये थोडंसं बुडवलं आणि पलटी केलं. तर ना मस्त दिसत होतं, म्हणजे खरपूस लाल रंग छान असा आला होता. पण त्याच्यावर ते मी जसं तुम्हाला सांगितलं ना थोडीशी ना अशी डिझाईन उठली होती. तर बघा आपले उद्योग आहेत ना असे कधी कधी आपल्या अंगलट येतात. आणि म्हणजे दिसायला जरी ती अशी दिसत असली ना तरी खायला मात्र नॉर्मल आपल्या भाकरीसारखीच लागली. तर मी आहे ना असे वेगवेगळे काही ना काहीतरी अशा ट्राय करून बघत असते. तर तुम्ही असं काही ट्राय केलंय का मला नक्की सांगा. बघा आता अशा प्रकारे मी केलं, फुगली नाही ही भाकरी. मी डायरेक्टली आपल्या गॅसवर सुद्धा भाजून बघितली, फुगली नाही. पण जाऊ द्या, असो. माझं जे अर्जंट काम होतं म्हणजे पटकन भाकरी करायचं ते तर झालेलं आहे. म्हणजे मळा, पीठ मळा, भाकरी थापा, या गोष्टीचा जर कधी कधी कंटाळा आला ना तर अशा प्रकारे आपल्यासाठी चालून जाते. हे तुम्ही घरातल्यांसाठी ट्राय करायला जाऊ नका, कारण मग खाणार नाहीत कोण किंवा खातील पण मग ते म्हणतील हे काही बनवले असं काही दिसतंय. तर माझ्यासाठी किंवा म्हणजे तुमच्या स्वतःसाठी जर बनवत असाल ना तर तुम्ही ट्राय करू शकता. तर चला आता जवळून दाखवते तुम्हाला माझी भाकरी कशी झाली आहे ते. तर बघा किती उद्योगी बाळे मी. अशा प्रकारे ही भाकरी झालेली आहे. आता ह्याला मी तुम्हाला म्हटलं ना याला हनीकोमची जी डिझाईन आहे तव्यावरची ती उठली, म्हणजे असं जाळी आल्यासारखं वाटते, जसं आपण डोसा वगैरे करतो डोश्याला कशी जाळी येते त्या टाईप मध्ये. आणि एका बाजूला चमच्याची डिझाईन उठलेली आहे. तर अशा प्रकारे एक नवीन एक्सपेरिमेंट केला मी आणि तो सक्सेसफुल झाला की नाही ते तुम्ही मला सांगा. कारण मला असं वाटतं दिसायला जरी ती अशी दिसत असली ना तरी चवीला मात्र ती आपल्या नॉर्मल जी ज्वारीची बाजरीची भाकरी असते तशीच लागली आणि मऊ पण खूप झाली होती. आणि फक्त एवढंच की ते जे दिसायला आहे ना ती बघा मी तुम्हाला तवा दाखवते. माझा असं हनीकोमची डिझाईन असलेला स्टीलचा तवा आहे, तर ते त्याच्यावर उठलं होतं. तर असं बघा जेवणाला मी काय केलं होतं, खूप छान मेनू होता. थोडीशी अर्धी चपाती घेतली कारण अर्धी मला अगस्त्याला ठेवायची होती, राहिलेली 2 मिस्टरांसाठी ठेवायच्या होत्या. आणि छान अशी ना भरली भेंडी केली होती. मला अशा प्रकारची भरली भेंडी ना खूप आवडते. म्हणजे जी नॉर्मल आपली चिरून आपण करतो ना ती एवढी आवडत नाही, ती माझ्या मुलांना आवडते. पण मला ना अशा प्रकारची भरली भेंडी खूप आवडते. काही नाही याच्यामध्ये बघा मी फक्त शेंगदाण्याचा कूट, त्याच्यानंतर आपलं लाल तिखट, थोडंसं आमचूर पावडर टाकायची किंवा लिंबू सुद्धा तुम्ही पिळू शकता, मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि प्रत्येक भेंडीच्या मध्ये भरायचं. भेंडीला 4 चिरा द्यायच्या आणि प्रत्येक भेंडीच्या मध्ये भरायचा तो. एवढंच आहे की या अशा प्रकारे जी भेंडी केली ना याला वेळ खूप लागतो, कारण प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे भरावं लागतं ना, तर त्याच्यामुळे वेळ खूप लागतो. आणि बघा मस्तपैकी दही घेतलेलं आहे सोबत. आणि बस आमचं जेवण इथं तयार झालेलं आहे. माझ्यासाठी एवढं जेवण खूप पुरेसं आहे. लागलं तर मी थोडासा आपला एखादा घास भात घेत असते, नाहीतर मला एवढंच सुद्धा भागतं. हल्ली माझं जेवण खूप कमी झालेलं आहे, म्हणजे जेवायची इच्छाच होत नाही. आणि तुम्ही माझी तब्येत पण बघितली असेल भरपूर उतरलेली आहे.
तर आता बघा छान असं नैवेद्य दाखवायला मी जात आहे देवाला, कारण ना सवय लागलेली आहे. दुपारचं जेवण स्वयंपाक होऊ दे, संध्याकाळचं स्वयंपाक होऊ दे, पहिलं जाऊन ताट देवाला दाखवायची ती सवय झालेली आहे. तर त्याच्यामुळे ना मला काही गोष्टी टेस्ट पण करता येत नाही, म्हणजे बनवल्या ना मी लगेच टेस्ट पण करत नाही, कारण नंतर आपल्याला देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. कारण बघा देव हे आपल्या घरातलीच एक व्यक्ती आहे असं आपण समजतो. जसं आपण आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना जेवायला देतो किंवा काही चांगलं चुंगलं केलं तर आपण सगळेजण मिळून खातो, तसं देव सुद्धा आपल्याच घरातले आहेत. म्हणजे आपल्याच घरातले म्हणण्यापेक्षा ते त्यांचंच घर आहे, पहिली गोष्ट त्यांचा सर्वात पहिला हक्क आहे. तर त्याच्यामुळे घरातलं जे पहिलं अन्न आहे ते आपण देवाला दाखवतो नैवेद्य, आणि त्याच्यानंतर आपण खायचं आहे. तर बघा भात वगैरे मी विसरले होते वाढायला ताटामध्ये, तो भात सुद्धा मग मी भात वरण सुद्धा वाढलेला आहे. तर चला पहिला नैवेद्य दाखवला, मग आता खायला सुरुवात. अगस्त्यने ना काही गुण माझे घेतलेले आहेत बरं का. त्याला डान्स वगैरे करायला खूप आवडतो, आणि सानवीच्या पप्पांना अजिबात डान्स येतच नाही. आवडतो त्यांना पण येत नाही बरं का, बघायला वगैरे खूप आवडतो. आणि ते सानवीला सुद्धा म्हणतात सानवी डान्स शिक. तर अगस्त्यने ना मस्त म्युझिक लावून देतात आणि नाही का एक टेडी घेतात, टेडीला नाचवतात, स्वतः मात्र नाचत नाहीत. तर मी त्यांना पुढे जाऊन काय म्हणाले, बघा फक्त अगस्त्यचा डान्स बघा किती छान डान्स करतोय तो. ड्रायव्हरला म्हणून टेडीला नाचण्यापेक्षा तू नाच की म्हणा, तू नाच म्हणा माझ्याबरोबर उभं राहून. अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा 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 वा, अरे वा अरे वा अरे वा. तर बघा आता ना मशीनला कपडे फक्त टाकते. आता किती महिने झाले, मला वाटतं 4-5 महिने झाले मी ना टब क्लीनच केला नव्हता, आणि त्याच्यामुळे ना इथे बघू शकता जे आपण निरमा टाकतो ना तिथे सुद्धा बराचसा निरमा साठला होता. खाली सुद्धा टब जो आहे तो क्लीन करायला आला होता. मागे ना एकदा बघा माझ्या वॉशिंग मशीनला प्रॉब्लेम आला होता, खूप वेळ घ्यायची कपडे धुवायला. म्हणजे कपडे टाकले ना तर 1 तासाची ती टायमर 2 तास दाखवायची. तर त्याच्यानंतर ना मी म्हटलं आता ही काही रिपेअर वगैरे करायला आली आहे का काय मशीन, खूप टेन्शन आलं होतं मला. पण ना मी त्याच्यानंतर टब क्लीनर वापरला, टब क्लीन करून घेतला, आणि काय मॅजिक झालं अक्षरशः. म्हणजे 2 तासाचा जो टायमर दाखवत होता ना तो परत नॉर्मलला आला, आणि परत पहिल्यासारखी छान मशीन चालायला लागली. तर तेव्हापासून मला हे टब क्लिनिंगचं महत्व कळालं. म्हणजे पहिलं मला असं वाटायचं काय ते टब क्लीन करायचं, उगीच आपलं हे कंपनीवाले फेक ऍडव्हर्टाईज करतात त्यांचे प्रोडक्ट खपावे म्हणून. पण नाही मैत्रिणींनो, तुम्हाला ना टब क्लीन वापरायलाच हवा. म्हणजे आधीमध्ये 1-2 महिन्यातून तुम्ही टब क्लीन मशीनचं जरूर करा. बघा हे ऑनलाईन असं हे प्रोडक्ट मिळतं, ते मी वापरते. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा, पण टब क्लीन जरूर करा. आणि मी ना खूप संध्याकाळी म्हणजे लेट नाईट टब क्लिनिंगला लावून दिला. 2 तास टायमर दाखवतो हा, आणि खरंच तुमच्या जर मशीनला काही प्रॉब्लेम असतील ना तर ते सगळे ह्याच्याने सॉल्व्ह होतात. माझ्या मशीनमध्ये ऑटो मोड आहे टब क्लिनिंगचा, तो जस्ट सिलेक्ट केला की ते टब क्लिनिंग आपलं तिकडं चालू होतं. फक्त पावडर टाकून द्यायचं आणि काही बघायचं नाही. बघा 2 तास टायमर घेतलेला आहे. एकदा लावलं की काही बघायचंच नाही त्याच्याकडे, ते त्याचं ऑटोमॅटिकली टब क्लीन करून घेतो, आणि आपली मशीनचे सगळे प्रॉब्लेम जे काही आहेत ते निघून जातात. आणि या मशीनला ना 11 वर्ष झालेली आहेत. माझ्या लग्नात घेतलेली आहे, आणि अजून तरी टचवूड याला काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये. माझ्या लग्नात मिळालेल्या शक्यतो सगळ्याच वस्तू अजून पण छान आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, आपले ना 3000 सबस्क्रायबर आता लवकरच होणार आहे, फक्त 100 सबस्क्रायबर बाकी आहे. तेव्हा प्लीज नुसता व्हिडिओ बघून जाऊ नका, लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. लवकरच आपल्याला 3000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. चला तर मग काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो, टेक केअर, बाय बाय.